त्यामुळे आपण अधिक वेळ न घेता आणि पुन्हा कसं सगळ्यांच्या सर्वांमध्ये औषध देतो जास्तीत जास्त बहुमत आणि आपण काही वेगळे होणार आहे आणि त्यासाठी खरेदीवर हा आमच्या शिरू ग्रामपंचायत जाणार आहे. त्यामुळे आपले दोन मौल्यवान शब्द आमच्या शिरू ग्रामस्थांसाठी आपण नक्कीच द्यावेत ही आपण सिंगावर विनंती करतो. आपण आपल्या शुभारंभाचे या ठिकाणी शॉल आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन मी सर्वांना विनंती करतो की आपण स्वागत करायचंय. आता आपण स्वागत करूया पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व माहितीच्या सदस्य सामान्य अभानरा मंगेश या ठिकाणी स्वागत आमचे लाटे मंगेश भास्कर यांचं स्वागत या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी धन्यवाद. अधिक वेळ विनंती करतो मान्यवरांच्या सदस्यांना स्वागत करून आमच्या लाडका आमदारांचा कार्यक्रम विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी चंद्रसेन आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आपकी निशानी धनुष्यबाण. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदी साहेब यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो. आज शेळू गाव आणि शेळू परिसरातील पांदिवली असेल, केविकी नगर असेल, या संपूर्ण परिसराचा आजचा हा प्रचार दौरा होत असताना शेळू गावामध्ये आपण सर्वांनी ज्या उत्साहात या ठिकाणी स्वागतासाठी उपस्थित राहिलेले आहेत, ते शेळू गावातील सर्व ग्रामस्थ, उपस्थित असणारे सन्माननीय अर्जुनजी दरे, सन्माननीय मंगलजी मसने, सन्माननीय नारायण मसने, अरुण मसने, रामदास मसने, नंदकुमार पाटील, कांचन मसने, कांता निगणे आणि मला सहकारी असणारे सन्माननीय मंगेशजी म्हसकर आणि आमचे जाफने असतील, आमचे उपस्थित असणारे आमचे अजगर शेठ असतील, त्यानंतर संतोषजी असतील आणि गावातील असणारे ज्या परिसरामध्ये या ठिकाणी या कॉर्नर सभेचं आयोजन केलेलं आहे, ते प्रचार समितीचे माजी सदस्य असणारे माझा सहकारी सन्माननीय नरेश मसने आणि माझा युवा सहकारी सन्माननीय रवी मसने, त्यानंतर आमचे हनुमानजी भगत सर, त्यानंतर आमचे ज्ञानेश्वर भगत असतील, बोधिताई असतील, आमचे सभापती पंचायत समितीची माझी आरतीताई भगत, आयुषे, खरं तर सगळ्यांची नाव घेतली पाहिजे अशी कोल्हापुराचे सगळे सहकारी, परंतु माफ करा, वेळेअभावी सर्वांची नावे घेऊ शकत नाही. आपण सर्वांनी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो, कारण नावं घेतली पाहिजे तर सगळ्यांची घेतली पाहिजे रेखाताई, नाहीतर नाराजी मात्र येणार. नाराजी येऊ नये म्हणून सगळ्यांनी सहकार्य करावं. आज फार समाधान वाटतं. मी 2014ची निवडणूक लढलो, 2019ची विधानसभा लढलो आणि 2019च्या विधानसभेमध्ये या मतदारसंघाचा आमदार म्हणून संपूर्ण कर्जत मतदारसंघातून जनतेने मला या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून दिलं. परंतु त्याही वेळेस शेळू गावचं आणि या परिसराचं योगदान फार मोलाचं होतं.
या मतदारसंघाचा आमदार होत असताना आज 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे. दोन्ही निवडणुका मी फार जवळून पाहिला, मी स्वतः लढलो. परंतु अजितदादा 2024ची विधानसभा जी आपण लढत आहात आणि शिळू गावातून असणारा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहत आहे. आजच या ठिकाणी सांगतो मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा हा फडकलेला आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांनी आपण उपस्थित असणारे शिळू गावातील ग्रामस्थ बसलेले आहेत. मी पदाधिकाऱ्यांना सांगितलं बाहेर उभे राहा, ग्रामस्थ दिसले पाहिजे आणि ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे आज उपस्थित राहिलेले आहेत. संघर्ष समितीचे असणारे अध्यक्ष नारायणजी भोसले आणि संपूर्ण टीम या ठिकाणी सारेजण आपण उपस्थित आहात. साऱ्या महिला भगिनी उपस्थित आहेत, आमची ताई पण उपस्थित आहे. यांच्या सगळ्या भगिनी या ठिकाणी शिळू गावातील या परिसरातील उपस्थित आहेत. निलेश आमचा या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सारेजण रवी असेल, निलेश असेल, केबीके नगर असतील, त्यानंतर आता सतीश असेल, मागे सुभाष असेल, हे सारे सहकारी आपण सगळे अतिशय मुळामुळाच्या परिसरामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI महायुतीचा उमेदवार म्हणून 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महायुतीचा उमेदवार म्हणून या निवडणुकीला सामोरं जात असताना संपूर्ण मतदारसंघामध्ये अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आपण सारे ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी जनता अक्षरशः रस्त्यावर उतरलेली आहे. हे वातावरण पूर्णपणे बदललेलं आहे. जागोजागी मला त्या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गावच्या गाव असतील, शहरं असतील, सारेजण रस्त्यावर उतरलेले आहेत. मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण साऱ्यांनी मला या मतदारसंघाचा आमदार केला आणि 5 वर्षामध्ये कोविड सारखं महाभयंकर संकट संपूर्ण जगावर देशावर ओढवलं असताना सुद्धा अशा कठीण परिस्थितीमधून सुद्धा या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये कर्जत मतदारसंघासाठी 2900 कोटी रुपयाचा निधी आतापर्यंत मंजूर करून दिला. अनेक विकास कामे या मतदारसंघामध्ये उभी राहिली. आपण सारेजण त्याचे साक्षीदार आहात आणि म्हणूनच मोठ्या संख्येने 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आज आपण शिळू गावातील असणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता संपूर्ण गावोगाव ही परिस्थिती एका माथेरानला गेलो. संपूर्ण माथेरान सुद्धा रस्त्यावर उतरले होतो, व्यापारी रस्त्यावर उतरलेले होते. परवा कुपुरीमध्ये आपण त्या ठिकाणी व्यापाऱ्यांची सभा घेतली. बसायला जागा नव्हती, एवढे व्यापारी त्या ठिकाणी उपस्थित राहिले. हे पहिल्यांदा सगळं त्या ठिकाणी असं घडत आहे. आणि एकंदरून कर्जतची जनता ही शून्य आहे आणि कर्जतच्या जनतेला फक्त विकास कळत आहे आणि म्हणून कर्जतच्या शून्य जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद या निवडणुकीच्या दरम्यान द्यायला सुरुवात केलेली आहे. मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की ज्या पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे. आपण पाहिलं असेल गेली कित्येक वर्ष शिळूच्या रस्त्याचं काम प्रलंबित होतं. शिळू या परिसरामध्ये वाढतं शहरीकरण पाहता